कढीपत्त्याची ही ट्रिक पहा तुम्हाला कितपत पटते. कढीपत्ता हा असा पदार्थ जो ऑलमोस्ट सगळ्या पदार्थांमध्ये आपण वापरतोच. कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी, केसांसाठी किती फायदेशीर आहे, हे काही वेगळं सांगायला नको. परंतु इतकं असून सुद्धा एखाद्या पदार्थांमध्ये आता उदाहरण पोह्यांचंच घ्या, की पोह्यांची प्लेट आली, की सगळ्यात पहिला सेपरेट निघतो, तो म्हणजे आपला बिचारा कढीपत्ता. मग हा कढीपत्ता फक्त फोडणीतच का, जेवतानाही आपल्या शरीरात जावा यासाठी एक ट्रिक तुम्ही करू शकता. पहा अखंड कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये किंवा भाजीसाठी वापरण्यापेक्षा कधीतरी हा कढीपत्ता असा बारीक कट करून तुम्ही भाज्यांमध्ये किंवा फोडणीमध्ये वापरू शकता. उपमा, पोह्यांसारख्या पदार्थांमध्ये जरी शक्य नसलं, तरी सुक्या भाज्या असल्या किंवा ग्रेव्हीच्या भाज्यांसाठी असा बारीक कढीपत्ता वापरला, तर तो पोटातही जाण्यास मदत होईल, सेपरेट काही निघणार नाही. असंही शक्य नसेल, तर ज्यावेळेस आपण वाटणाच्या भाज्या बनवतो, तर इतर वाटणाच्या पदार्थासोबत 4 ते 5 पानं कढीपत्त्याचीही वाटा. त्यामुळे सुद्धा कढीपत्त्याचे गुणधर्म आपल्या शरीरात जातील